नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भाग, जिथे आजही अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. आरोग्य सेवा पोहोचवणं हे इथं नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे. बिलगाव आरोग्य केंद्र ते सावऱ्या दिगर यासारख्या गावांमध्ये जाण्यासाठी लोकांना होडी किंवा बार्जचा प्रवास करावा लागतो. आरोग्य कर्मचारीही अनेकदा 20 किलोमीटरहून अधिक पायपीट करत लस आणि औषध घेऊन जातात, ज्यात 4 तासांपर्यंतचा वेळ लागतो. त्यामुळे लसींच्या योग्य तापमानावर परिणाम होऊन त्या खराब होण्याची भीती असते. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि मुंबई IITने एक महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला. तो म्हणजे ड्रोनद्वारे मेडिसिन आणि लसींचा पुरवठा. राज्यातला हा दुसरा यशस्वी प्रयोग ठरला आहे. शासनाचा एक महाराष्ट्र ड्रोन मिशन प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये गडचिरोली नंतर आता नंदुरबारमध्ये हा राबवण्यात येत आहोत आम्ही. यामध्ये एक आता ड्रोनचा पायलट IIT बॉम्बे मार्फत आम्ही चाचणी केली आहे. आपले जे 2 HAs किंवा जे हेल्थचं स्टाफ आहे त्यांना एक RPTO स्कूल जे ड्रोन उडवण्यासाठी एक स्कूल असतो, तिथे आम्ही 4-5 लोकांना आता पहिला बॅच पाठवणार ट्रेनिंगसाठी आणि त्यानंतर IIT मार्फत आपल्याला एक ड्रोन मिळतील, ज्याच्यामध्ये पहिले 2 किलोचा पेलोड आणि मग नंतर 10 किलोचा पेलोड. तर याचे फायदे काय होणार की कोणती पण मेडिसिन आपल्याला, फॉर एक्झाम्पल आता पहिला पॉईंट A टू पॉईंट B आम्ही बिलगाव टू सावरिया दिगर घेतलंय, जिथे आता पुलाचं काम होतंय पण गोष्टी पाठवण्यासाठी थोडा त्रास होतो. असे 4-5 पॉईंट्स आम्ही निवडणार आणि 10 किलोचा पेलोड एकदा मिळाला की आपला जे THR असतो किंवा अमृत आहार असतो किंवा मेडिसिन्स असतात आणि एस्पेशली मॉन्सून वगैरेमध्ये जेव्हा आपल्याला रोड कोणती तरी बंद झाली की मग ड्रोननी आरामात छोटी छोटी गोष्टी गावांमध्ये डायरेक्टली पोहोचवता येईल.